ऋषी ऋषी कुठे गेला होतास तू? किती काळजी वाटत होती मला तुझी. ऋष थँक गॉड तू आलास. कुठे चालला गेला होतास? मला न सांगता का गेला? आज आपली एंगेजमेंट आहे. मी किती घाबरून गेलेले. तू हे बघ इथून पुढे मला कुठेही जायचं नाही. मला न सांगता नाही जायचं. हा मी आधीच सांगते. ऋषी फोन का उचलत नव्हतास? जाताना मला सांगून तरी जायचंस ना. आय एम सो सॉरी आई. माझं एक खूप महत्वाचं काम होतं. ठीक आहे, आता आलाय ना तू, जाऊ दे की. आता आपण फक्त यांचा साखरपुडा लावून देऊया आज. अरे काय चाललंय तुमचं? एवढी घाई कशाला करताय? मुहूर्त काढलायत ना साखरपुड्याचा. अगं वहिनी, मुहूर्ताचं काय घेऊन बसलीस तू? आता मुहूर्त वगैरे काही बघण्याची गरज नाहीये. आजच्या दिवसाला साखरपुडा झाला पाहिजे, हो की नाही? चला चल चालेल. चल या, या. साखरपुडा करण्याआधी ना माझे अनिका तुला थोडे प्रश्न आहेत, इफ यू डोंट माइंड. ऋष एक काम करू ना, आधी रिंग्स एक्सचेंज करून घेऊया. मग तुला जे विचारायचं ते विचारायला आन्सर टू. आधी तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. रिंग सेरेमनी आपण नंतर करूया, ओके? अरे तुम्ही उभे का सगळे? बसा ना प्लीज प्लीज प्लीज. बसा ना, बसा बसा. इट विल बी फन. मजा येतं का ना? बसा. अन्नपूर्णाची बसा ना. राजन काका बस. बाबा बस 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 ना. दादा बस रे बस. ऑल राईट अनिका, टेल मी, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? माझं तुझ्यावर खूप 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 जास्त प्रेम आहे. खूप जास्त प्रेम. इतकं प्रेम की माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर कोणीच नाही करू शकत वर्ल्ड मध्ये. मग मला सांग अनिका, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी सगळं खरं बोलतो ना? ऑफकोर्स. कामिनीजी काय विचारतोय ऐकलत ना? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी खरं बोलतो ना? हो हो. पण सॅडली मला नाही तसं वाटत. आय डोंट थिंक अनिका तुझं माझ्यावर प्रेम आहे. व्हॉट? ऋष असं काही नको बोलू. माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. मी ना तुला प्रूव्ह करायला काहीही करू शकते. तू जे बोलेन ते करेन. दॅट्स द स्पिरिट. कामिनीजी प्लीज स्टेजवर या. पुढच्या ऍक्टसाठी लागणार आहात तुम्ही, या. गुड. अनिका, आता तू तुझ्या ग्रॅनी आजीच्या डोक्यावर हात ठेवून सांग की तू खरं बोलतेस. ऋषी काय पोरखेळ आहे हा? आई अगं पोरखेळ काय त्यात? अनिका आता माझी लाईफ पार्टनर होणार आहे, हो की नाही अनिका? थोडे प्रश्न विचारायची मुभा तर आहेच ना मला, हो की नाही? यू आर राईट ऋष. सी, गो अहेड. मी ग्रॅनी आजीच्या डोक्यावर हात ठेवून बोलते की मी जे बोलते ते खरं बोलते. जर मी खोटं बोलत असेल तर ग्रॅनी आजीची आत्ताच्या आत्ता डेथ होऊन जाईल. अगं असं नसतं बोलायचं. अल्लड आहे माझी नात. कधी काय बोलायचं कधी कधी काहीच कळत नाही तिला. पाहिलं ऋष, ग्रॅनी आजी अजूनही जिवंत आहे, मेली नाहीये. म्हणजे मी जे बोलते ते खरं आहे की नाही? मी सांगते तुला. आय एम इम्प्रेस्ड. आता एक फायनल टेस्ट, मग खरं खोटं कळेलच सगळ्यांना, ओके? तुम्ही बसा ना प्लीज प्लीज बसा. आता आपण स्टेजवरती ना एक स्पेशल गेस्ट बोलवणार आहोत आणि ते आल्यानंतर खरं खोटं आपल्याला कळून जाईल, ओके? सो जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. आत ये गं. कमळी आणि चरण. कमळी प्लीज, द स्टेज इज युअर्स. माझं झालंय. काय चाललं नक्की? बघ आता.
कमळी, अगं काय हे? हा काय करतो इथे? आजी स्वतःच तुम्हाला सांगल यो इथं काय करतोय ते. ए माकडा, आता गप गुमान सगळ्यांसमोर सांगायचं की तू काय केलंय आणि या कडू आजी आणि अनिकाने काय काय केलंय ते. चल. एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही. का करतेस हे सगळं असं? ऋषी सर आणि अनिका यांचा साखरपुडा होऊ नये ना म्हणून मुद्दाम करते ही मुलगी. काय मिळणार आहे तुला? अगं काही लाज लज्जा शरम काही बाळगशील का नाही? ह्या कोणाला आणून टाकलेल्या आम्ही याला ओळखत सुद्धा नाही. आणि ह्या माणसाला इथे आणून हा जे काही बोलणार ते आपण सगळ्यांनी खरं मानायचं. का विश्वास ठेवायचा? सांगते ना तुम्हाला, हिच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. आटू रे, काय तुझं? चल निघ. अशी ठेवून देईन ना तुला. चल निघ. या. थांबा. चरण, गप गुमान तुझा गुन्हा कबूल कर. तू प्राजक्ता संग काय केलंस आणि तो व्हिडिओ कसा तयार केला सगळ्यांसमोर सांग. ए प्राजक्ता, मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली. चूक नाही, माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय. यापुढे असं नाही होणार. मला एकदा माफ कर, प्लीज माफ कर. मॅडम मला एकदा माफ करा. मला हे सगळं नव्हतं करायचं. माझ्याकडून ना खरंच खूप गुन्हा झालाय. मॅडम मला पोलिसांकडे नका देऊ. मी खरं सांगतो, मला सुधारायचंय. एक एक संधी द्या मॅडम. हे सगळं आहे ना मी अनिकाच्या सांगण्यावरून केलंय. माझी खरंच काही चूक नाही यात. मुलगा काही काय खोटं बोलतो हा? माझे चिवचिवाट. गप गप खाली बसायचं बस. चरण, कामिनी आजीने त्या व्हिडिओचं काय केलं ते सांग. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी अनिकाचा फ्रेंड आहे. अनिकाकडनं पैसे मिळत होते म्हणून मी हे सगळी कामं करत होतो. कमळीवरचा बदला घेण्यासाठी अनिकाने माझ्याकडून ड्रग्स मागवले आणि त्या पार्टीमध्ये सरबतामध्ये ते ड्रग्स टाकायला सांगितले. त्यावेळी प्राजक्ताने माझ्या कानाखाली मारली होती आणि त्या अपमानाचा बदला म्हणून मी प्राजक्ताला ते सरबत पाजलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी मी एक व्हिडिओ शूट केला होता, जो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता. एका कामासाठी कामिनी मॅडम भेटल्या होत्या मला आणि त्यावेळी माझा मोबाईल एक्सचेंज झाला त्यांच्या मोबाईलसोबत. कामिनी मॅडमनी तो व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये घेतला आणि नयनतारा मॅडम तुम्हाला पाठवला आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून ऋषी सर आणि अनिकाचं लग्न लावायला सांगितलं.